Hello students, today's lecture we are going to we will discuss about paper number 4th, spermatophyta and paleobotany. In this paper the chapter number 8 fossils. Okay, फॉसिल्स या चॅप्टरमध्ये आपण जे फॉसिल जे असतील किंवा प्लांट फॉसिल्स ॲनिमल फॉसिल्स जे आहेत त्याचा स्टडी किंवा त्याचं ऑब्झर्वेशन कसं करायचं किंवा त्याचं क्लासिफिकेशन काय आहे किंवा त्याचं का म्हणून स्टडी करायचं आहे हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. जसं आपण जिओलॉजिकल टाईम स्केल हे चॅप्टर बघितला तर त्या चॅप्टरमध्ये काय जिओलॉजिकल टाईम स्केल म्हणजेच काय सांगितलं आहे, एखादा ऑर्गॅनिझम किंवा एक ऑब्जेक्ट असेल तर त्याचं इनिशियल कसं झालं किंवा त्याचं किती वर्षापूर्वी त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे किंवा किती दिवसापूर्वी ते अवेलेबल झालं किंवा तिथं प्रोड्यूस झालेलं आहे. ओके, ते सगळं जिओलॉजिकल टाईम स्केलमध्ये त्या पिरियडमध्ये त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. ओके, आता आपण बघत आहोत स्टडी ऑफ फॉसिल्स. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे दीज आर द रिमेन्स ऑर इम्प्रिंट्स ऑफ ऑर्गॅनिझम इन रॉक दॅट डॉक्युमेंट द हिस्ट्री ऑफ लाईफ. ओके, म्हणजेच काय, ऑर्गॅनिझम जर इम्प्रिंट फॉर्मेशनमध्ये असेल किंवा रॉक फॉर्मेशनमध्ये असेल तर त्याची हिस्ट्री अँड लाईफ. ओके, म्हणजे त्याची हिस्ट्री म्हणजेच काय, त्याचं कधी त्याचं इनिशिएशन झालं, अरायझेशन झालं आणि त्याचं हिस्ट्री काय आहे, त्याच्यापूर्वी त्याचं कोण हिस्टॉरिकल होतं किंवा ॲन्सिस्टर होतं हे त्या फॉसिल्समध्ये काय केलं जातं, ऑब्झर्वेशन केलं जातं, स्टडी केलं जातं. इम्प्रिंट्स म्हणजेच काय, प्रिंटिंग फॉर्मेशनमध्ये आपल्याला ते अवेलेबल होऊ शकतं. ओके, जर झालं तर मग त्याचं इनिशिएशन, त्याचं हिस्ट्री काय आहे हे स्टडी केलं जातं इन द फॉसिल्समध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टडी ऑफ फॉसिल्स. नेक्स्ट, ऑर्गॅनिझम्स प्रिझर्व इन रॉक्स, आईस, आंबेर, तार, पीट और व्हॉल्कॅनिक ॲश. मग ऑर्गॅनिझम जो आहे किंवा ऑब्जेक्ट जो आहे तो कोणत्या फॉर्मेशनमध्ये त्याला प्रिझर्व केलं गेलं असेल, रॉक आईसमध्ये किंवा आंबेर, टार, पीट और व्हॉल्कॅनिक ॲश याच्यामध्ये काय केलेलं असेल, ते अवेलेबल झालेलं असेल किंवा ऑब्झर्व झालं असेल. मग त्याच्यात काय झालं, तो प्रिझर्व होता म्हणून आपल्याला फॉसिल्स कंडिशनमध्ये अवेलेबल झाला. ओके, देन ट्रेसेस ऑफ various activities of organisms such as trails, tracks and borings also are considered as fossils. म्हणजेच काय, व्हेरियस ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, व्हेरियस फॉर्ममध्ये आपल्याला फॉसिल्स काय होऊ शकतात, ऑब्झर्व होऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी, ट्रेल्स, ट्रॅक्स अँड बोरिंग्स. आता बोरिंग्स म्हणजेच काय, बरीड किंवा बरीड रिजन किंवा बरो म्हणजे बीळ. ओके, बिळामध्ये आपल्याला काय होऊ शकतात, फॉसिल्स ऑब्झर्व होऊ शकतात किंवा अवेलेबल होऊ शकतात. त्यानंतर ट्रॅक्स किंवा जे फुटप्रिंट्स असतात किंवा आपल्या पायाचे ठसे किंवा जो ऑर्गॅनिझम असेल, ऑब्जेक्ट असेल त्याच्या पायाचे ठसे, त्याच्यावरून काय केलं जातं, ते कोणतं ऑर्गॅनिझम आहे किंवा कोणतं ऑब्जेक्ट आहे हे स्टडी केलं जातं. आता फॉर एक्झाम्पल सध्या आता टायगर आपल्याकडे आलेला आहे किंवा वाघ किंवा बिबट्या हा जो प्राणी आहे तो काय, वाईल्ड ॲनिमल जो आहे तो काय झाला आपल्याकडे आढळत आहे सध्या. ओके, बऱ्याच जणाला त्याचं ऑब्झर्वेशन झालेलं असेल आणि मग ते बिबट्याच आहे किंवा वाघच आहे असं का फिक्स केलं जातं, कारण त्याचे फुटप्रिंट्स आहेत, त्याचे पायाचे ठसे जे आहेत त्याच्यावरून त्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं आणि ते त्यातून फिक्स केलं जातं. ओके, देन फॉसिल्स ऑकर्स इन लाईमस्टोन बेड्स अँड कॉमन रॉक्स. मग फॉसिल्स कुठं अवेलेबल होतात, आपल्याला लाईमस्टोन बेड्स, त्यानंतर कॉमन रॉक्स असतील त्याच्यावर सुद्धा आपल्याला काय होतं, ते फॉसिल्स ऑब्झर्व होतात. ओके, नेक्स्ट, द स्टडी ऑफ फॉसिल्स अक्रॉस जिओलॉजिकल टाईम, हाऊ दे वेअर form and the evolutionary relationship between taxa are some important functions of the science of paleontology. Such as a preserved specimen is called as a fossils. म्हणजेच काय, फॉसिल्स म्हणजेच काय, प्रिझर्व ऑर्गॅनिझम असेल किंवा प्रिझर्व ऑब्जेक्ट असेल, प्रिझर्व स्पेसिमन असेल, प्रिझर्व काय प्लॅन्टचा एखादा पार्ट असेल किंवा ॲनिमलचा पार्ट असेल, तो प्रिझर्व असेल तर त्याचं काय, त्याचं रिलेशनशिप, इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय आहे हे आपण त्याच्यावरून सर्च करू शकतो. ओके, त्याचे काही इम्पॉर्टन्स किंवा त्याचे टेक्झा असतात किंवा त्याचे काही मोनोग्राफ, मॅन्युअल्स, त्याचे जर्नल्स, त्या जर्नलच्या हेल्पनं किंवा त्या पब्लिकेशनच्या हेल्पनं काय असेल ते रेकॉर्ड मेंटेन केलं असेल, डाटा जो असेल त्याचा हिस्टॉरिकल डाटा, त्याच्यावरून आपण ते काय करू शकतो, ते सर्च आउट करू शकतो की ॲनिमल कोणता आहे किंवा हा स्पेसिमन काय आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए फॉसिल्स किंवा सच ॲज अ प्रिझर्व स्पेसिमन इज कॉल्ड ॲज ए फॉसिल्स. दे नेक्स्ट, फॉर्म्स ऑफ फॉसिल्स. मग फॉसिल कोणत्या फॉर्मेशनमध्ये किंवा कोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल होतं किंवा अवेलेबल झालेलं आहे. फर्स्ट आहे अनअल्टर्ड फॉसिल्स अँड सेकंड वन इज अ अल्टर्ड फॉसिल. ओके, आता अनअल्टर्ड फॉसिल मीन्स व्हॉट, फॉसिल्स प्रिझर्व देअर ओरिजिनल कॉम्पोजिशन ॲज व्हेन द फर्स्ट बरीड. म्हणजे ओरिजिनल कॉम्पोजिशन किंवा ओरिजिनल
फॉर्मेशनमध्ये आपल्याला कुठं सापडतं इन बर्ड कंडिशन्स. ओके, किंवा बिळामध्ये जर असेल किंवा अंडर सॉईल असेल तर आपल्याला काय होतं आहे त्या कंडिशनमध्ये आपल्याला अवेलेबल होतं. देन दॅट इज कॉल्ड एज अ अनअल्टर्ड फॉसिल. देन अल्टर फॉसिल, the organism become more or less completely altered by infiltration of mineral from the surrounding rocks. मग अल्टर फॉसिल म्हणजेच काय, ज्याच्यावरती काय केलेलं आहे, प्रोसेस केलेली आहे, त्याच्यावरती काही इनफिल्ट्रेशन प्रोसेस म्हणजे काय, त्याच्यावरती काय केमिकल्सने त्याला काय केलं, क्लीन केलेलं असेल, त्याचे जे फिंगरप्रिंट्स असतील किंवा त्याचे ते प्रिंट्स असतील ते काय होतं त्याच्यावरती, ते रॅशेस असतील किंवा पॅचेस असतील ते आपल्याला क्लिअर ऑब्झर्व होण्यासाठी आपण त्याच्यावरती काय केलं जातं, रिॲक्शन केली जाते किंवा प्रोसेस केली जाते, केमिकल प्रोसेस. दॅट इज कॉल्ड ॲज ए अल्टर्ड फॉसिल. ओके, अनअल्टर्ड फॉसिल म्हणजेच काय आहे तीच कंडिशन ओरिजिनल कंडिशनमध्ये जशी होती तसेच आपल्याला अवेलेबल होतात. आणि अल्टर्ड फॉसिलमध्ये काय करतो आपण, जे अनअल्टर्ड फॉसिल्स असतील त्यांच्यावरती काय केले जाते, प्रोसेस केली जाते, केमिकल प्रोसेस, जेणेकरून आपल्याला ते ओरिजिनल कंडिशन्समध्ये अवेलेबल किंवा ऑब्झर्व करता यावे म्हणून. ओके, देन नेचर ऑफ फॉसिल्स. नेचर ऑफ फॉसिल्समध्ये सुद्धा काय आहे, अनअल्टर फॉसिल आणि अल्टर फॉसिल हे दोन्ही काय केले डिस्क्राईब केले आहे. तर त्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं, अनअल्टर फॉसिल. अनअल्टर फॉसिल इन अ कंटिन्युअस ड्राय ऑर कोल्ड रिजन ऑर ऑर्गॅनिक रिमेन्स इव्हन द सॉफ्टर पार्ट्स मे बी रिमेन अनचेंज फॉर ए लॉंगर टाईम अंडर फेवरेबल कंडिशन्स. मग अनअल्टर फॉसिल्स म्हणजेच काय, त्यांचा सॉफ्टर पार्ट आहे तो काय केला जातो, रिमूव्ह केला जातो किंवा त्याच्यामध्ये चेंज केले जातात. ओके, किंवा चेंज होतात. ओके, ते काय होतं फेवरेबल कंडिशनला किंवा लॉंगर टाईमला काय होतं ते आहे तसेच राहतात, चेंज होत नाहीत, त्याला अनअल्टर्ड फॉसिल म्हटलं जातं. ओके, आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये चेंज करायचं असेल तर त्यालाच आपण काय होतं अल्टर्ड फॉसिल असं म्हटलेलं आहे. ओके, अनअल्टर्ड फॉसिल्स म्हणजेच काय, ओरिजिनल कंडिशन्स किंवा ओरिजिनल कॉम्पोजिशनमध्ये आपल्याला फर्स्ट टाईम ज्यावेळेस अवेलेबल होतात त्यालाच अनअल्टर्ड फॉसिल असं म्हटलेलं आहे. Then organism may be preserved intact in the medium that protect them from decay by bacterial action. म्हणजे काय होतं आहे त्याच्यावरती काही ॲक्शन नसेल. ओके, जर ॲक्शन असेल तर त्याला अल्टर्ड फॉसिलमध्ये आपण फॉर्मेशन करू शकतो. जर त्याच्यावरती काय त्यांना बॅक्टेरियल ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरियल ऑब्जेक्ट जर त्यांना अवेलेबल झालाच नाही तर त्याच्यावरती काय आहे तशीच ती कंडिशन ठेवतात किंवा आहे तोच फॉसिल काय करतात पुढं मेंटेन किंवा प्रिझर्व करून ठेवतात. दॅट इज कॉल्ड ॲज ए अनअल्टर्ड फॉसिल. एक्झाम्पल काय दिलं आहे, ॲन्शियंट एलिफंट, मॅमोथ्स remain embedded in the eyes. Usually the hard parts such as the bones and shells are found well preserved. म्हणजेच काय, ॲन्शियंट एलिफंट म्हणजेच काय, हत्ती जर एखादा आईसच्या अंडर असं काय झालेलं असेल, डेथ झालेला असेल तर तो काय किती दिवसांनी त्याचं काय होतं आहे पूर्ण तो डॅमेज होऊन जातो, पण त्याचे जे बॉडी पार्ट जे आहेत बोन्स किंवा शेल्स, ओके, हे काय होतात आहे तसेच राहतात वर्षानुवर्ष, ते त्याच कंडिशनला प्रिझर्व कंडिशनमध्ये तसेच अवेलेबल राहतात किंवा तिथं प्रेझेंट असतात. त्यालाच अनअल्टर्ड फॉसिल म्हटलेलं आहे. जर त्याच्यावरती काहीच त्यांना बॅक्टेरियल ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरियल ऑब्जेक्ट त्याच्यावरती ऑब्झर्व झालाच नाही तर त्याला रिॲक्शन केली जात नाही, आहे त्याच कंडिशनला प्रिझर्व केलं जातं. दॅट इज कॉल्ड एज ए अनअल्टर्ड फॉसिल्स. Second, altered fossil. Altered fossil is nothing but the infiltrations. Okay, infiltration may takes place. ओके, त्याच्यामध्ये इनफिल्ट्रेशन केलं जातं, रिॲक्शन्स त्याच्यावरती केले जातात, प्रोसेसेस केले जातात विथ द हेल्प ऑफ केमिकल्स. फर्स्ट काय, ॲट अ टाईम ऑफ बर्डी. मग ते बर्डी जर अवेलेबल झालेले असेल मग त्याच्यावरती काही सॉईल पार्टिकल्स असतील किंवा अदर काही ऑब्जेक्ट असतील बॅक्टेरियल ऑब्जेक्ट, ते काय करण्यासाठी रिमूव्ह करण्यासाठी केमिकल प्रोसेस त्याच्यावरती केली जातात क्लीन करण्यासाठी. Then after buried as a result of invasion of mineral from the surrounding rocks. मग ते अदर पार्ट जे आहे सॉईल पार्ट किंवा अदर पार्टिकल काय असतील ऑब्जेक्ट ते रिमूव्ह जरी झाले तर त्याच्यावरती काय होतात, इन्व्हॅजन सराउंडिंग रॉक्स किंवा त्याच्या सराउंडला जर रॉक असेल किंवा रॉकवरती ते फिक्स आहे मग तो रॉकसुद्धा काय केला जातो, फिक्स केला जातो, रॉकसुद्धा क्लीन केला जातो. ओके, देन ड्युरिंग द विदरिंग ऑफ द एन्क्लोजिंग फॉर्मेशन, मग ते काय एन्क्लोज फॉर्मेशनमध्ये ठेवून दिलं जातं. देन दिस प्रोसेस हॅज बीन कॉल्ड पेट्रिफिकेशन ऑर मिनरलायझेशन. तर पेट्रिफिकेशन अँड मिनरलायझेशन म्हणजेच काय, त्याला क्लोज करून ठेवलं जातं किंवा सेफ केलं जातं. मिनरलायझेशन करून म्हणजे त्याच्यावरती काही ऑब्जेक्ट असतील, काही अदर फॉरेन पार्टिकल असेल त्याला रिमूव्ह आउट करून त्याचं मिनरलायझेशन केलं जातं क्लिनिंग पर्पज. देन नेक्स्ट, द फॉसिल्स प्रोड्यूस इन दिस मॅनर कॉल्ड पेट्रिफिकेशन.
मग ते जे कंडिशनमध्ये मिनरलायझेशन हेल्प करून किंवा केमिकलच्या हेल्पनं फॉसिल काय केला जातो, क्लीन केला जातो. इट इज कॉल्ड एज अ पेट्रिफिकेशन प्रोसेस. देन फॉसिल्स दॅट हॅव अंडरगॉन दिस टाईप ऑफ प्रिझर्वेशन कॉल्ड एज ए पेट्रिफाईड वूड ऑर बॉन्स. जर वूड असेल तर त्याला पेट्रिफाईड वूड असं म्हटलं जातं, आणि जर बोन्स असेल तर त्याला पेट्रिफाईड बोन असं म्हटलेलं जातं विथ द हेल्प ऑफ मिनरलायझेशन प्रोसेसेस. Then all the cavities of animals and plants are filled up with the saturated solution with of mineral in water. ओके, मग त्याच्यामध्ये जर काही कॅव्हिटीज असतील, आता फॉर एक्झाम्पल बोन जर असेल, ह्युमन बोन किंवा ॲनिमल बोन जर असेल, त्याच्यात काय कॅव्हिटी असते, त्या कॅव्हिटीमध्ये काय होतात, सॉईल काय होते, फिक्स होऊन जाते. ओके, सॉईल तिथं फिक्स होते. ती सॉईल रिमूव्ह करून त्याच्यावरती काय केलं, प्रोसेस केले जातात, आणि त्याचे जे सॉईल पार्टिकल असते त्याला पूर्ण रिमूव्ह करून विथ द हेल्प ऑफ केमिकलच्या हेल्पनं काय केलं जातं, त्याला क्लीन केलं जातं. म्हणून त्याला पेट्रिफाईड वूड किंवा पेट्रिफाईड बोन असं म्हटलेलं आहे. ओके, देन मग मिनरल इन वॉटर म्हणजे मिनरल्स इन वॉटर म्हणजे काय, वॉटरच्या हेल्पनं किंवा मिनरल्स विथ प्लस वॉटर या दोन्हीच्या हेल्पनं सोल्युशन बनवून त्याच्यात काय केलं जातं, क्लिनिंग पर्पज केलं जातं. देन बोन्स ऑफ द मिझोझॉइक डायनासॉर अँड देअर वर्टेब्रेट्स हॅव बीन प्रिझर्व्ड बाय दिस प्रोसेस. मग डायनासॉर जे होते आपण फक्त सध्या ऐकून आहोत, आपण ॲक्च्युली ते बघितलेलं नाही. ओके, मग त्यांचे व्हर्टिब्रेट्स किंवा डायनासॉरसारखे जे प्राणी आहेत ते प्राणी काय प्रिझर्व केलेले आहेत सध्या. ओके, किंवा आपण ते फक्त ऐकू शकतो किंवा फोटोमध्ये किंवा त्याचं जर फॉसिल्स आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण ते बघू शकतो. ओके, ओरिजिनल फॉर्ममध्ये आपण त्याला बघू शकत नाही. ओके, मग काय मिझोझॉइक इरा किंवा मिझोझॉइक या पिरियडमध्ये काय झाले ते ऑब्झर्व केले गेलेले आहेत. देन नेक्स्ट फॉर्म ऑफ फॉसिल्स, नेचर ऑफ फॉसिल्स 6 मोल्ड्स अँड कास्ट. ओके, आता मोल्ड्स म्हणजेच काय आणि कास्ट म्हणजे काय. आता मोल्ड म्हणजे काय, जे वॉटरी आहेत. ओके, जे ॲक्वॅटिक इन कंडिशन्सला आहेत. फॉर एक्झाम्पल आता ज्या अलगी आहेत त्या मोल्ड्सवरती काय होतात, याच्यावरती ग्रो होतात. ओके, मोल्ड्स अँड कास्ट. In this type of preservation, known the original organic material and no replacement of remains but a trace or impression of the organism provide evidence as to the structure of plant and animals. म्हणजेच काय, त्यांचे रिप्लेसमेंट होत नाही, आहेत तेच तिथं काय केले जातात, स्टोअर केले जातात. ओके, त्याच्यामध्ये ती रिप्लेसमेंट केली जात नाही. त्यालाच मोल्ड्स अँड कास्ट असं म्हटलेलं आहे. देन फॉर्मेशन ऑफ मोल्ड्स. मग मोल्ड्स कसे फॉर्मेशन होतात, मोल्ड्स नायदर द ओरिजिनल मटेरियल नॉर द मायन्यूट स्ट्रक्चर इज प्रिझर्व. मग ते काय मायन्यूट स्ट्रक्चर आहे, स्मॉल स्ट्रक्चर आहे, आणि तेच काय केलं जातं, प्रिझर्व केलं जातं. देन दीज आर फॉर्म बाय हार्डनिंग ऑफ द सराउंडिंग मटेरियल ऑर सेडिमेंट्स इन विच द ऑर्गॅनिझम वॉज बरीड. मग ते कुठं फॉर्मेशन होतं, जो हार्डनिंग किंवा हार्ड पार्ट असेल, फॉर एक्झाम्पल रॉक असेल तर रॉकच्या अबाव रॉक. ओके, रॉकवरती तो किंवा दगडावरती तो काय होतं, डेव्हलप होतो. ओके, मग त्याच्यावरती डेव्हलप होतो किंवा सेडिमेंट्स त्याच्यावरती तो डेव्हलप होतो. मग हार्डनिंग पर्पज त्याला काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कशासाठी, ग्रो होण्यासाठी. देन नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ मोल्ड्स. मग मोल्डचं स्ट्रक्चर काय आहे, एक्सटर्नल ॲज अ फॉर्म अबाव ऑर इट मे बी इंटरनल विच इज form when the flowing water with sediments enters organism before complete external sedimentation. मी काय सांगितलं आताच तुम्हाला, मोल्ड हे काय ॲक्वॅटिक इन कंडिशन्स आहेत. ओके, मोल्ड फॉसिल्स. मग ते फ्लोईंग वॉटरमध्ये काय होतात आपल्याला ऑब्झर्व होतात, किंवा फ्लोईंग वॉटरमध्ये आता बघा फॉर एक्झाम्पल एखादा मोठा स्टोन आहे किंवा एखादा दगड आहे, तो त्याच्यापासून किंवा नदीमध्ये एखादा दगड आहे नदीच्या साईडला, त्याच्यावरती काय होतात, आल्गी काय होतात तिथं प्रोड्यूस होतात. ओके, म्हणजे ते आल्गी तिथं प्रोड्यूस झाल्या म्हणजे ते काय तिथं त्याचं नंतर ते तिथलं वॉटर जर कमी झालं किंवा वॉटरची क्वांटिटी कमी झाली तर ते आल्गी काय होतात तिथं ड्राय होऊन जातात, म्हणजे ते काय फॉसिल फॉर्मेशनमध्ये तिथं अवेलेबल झाले. ओके, त्या रॉकवरती, म्हणजे रॉक हा काय त्याचा इनिशिएशन अरायझेशन पॉईंट आहे. ओके, रॉक जर नसेल तर त्याच्यावरती त्या ग्रो होणार नाहीत. ओके, म्हणजेच काय मोल्ड तिथं काय होतात, फॉर्मेशन होतात. ओके, देन कास्ट. Mold showing external forms later on the field with the mineral matter cast, the original object is produced which reflects only its external forms. कास्ट काय, त्याचा एक्सटर्नल फॉर्म आहे मोल्डचा. ओके, त्या एक्सटर्नल फॉर्ममध्ये आपल्याला किंवा मॉर्फॉलॉजी फॉर्ममध्ये जे ऑब्झर्व होतील त्याला कास्ट असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट ट्रॅक अँड ट्रेल्स. ट्रॅक ऑल्सो कॉल्ड ॲज ए फुटप्रिंट्स. ओके, फुटप्रिंट्स म्हणजे काय, पायाचे ठसे किंवा हाताचे ठसे किंवा त्यांचे
फॉर एक्झाम्पल रेप्टाईल्स असतील, साप असेल, सरपटणारे प्राणी असतील, तर त्यांच्या जे फुटप्रिंट्स आहेत, ओके, ते काय केले जातात तिथं ऑब्झर्व केले जातात. त्याच्यावरून तो काय होता हे तिथं ऑब्झर्व केलं जातं. ट्रॅक्स फुटप्रिंट्स आर फॉर्म ओव्हर ड्राय लँड, सी बॉटम, इन मडी एन्व्हायरमेंट्स वेअर वेट sand and mud receive impressions of the route of passing animal and they covered by the sediment before they are disturbed. म्हणजेच काय केलं जातं, एखादा रेप्टाईल असेल, साप असेल, तर काय केलं तिथून तो पास आउट झाला किंवा तेवढा प्लेस त्याने काय केलं पास केलेला आहे, तर मग त्याचे काय होतं त्याचं फुटप्रिंट जे आहे किंवा त्याचा जो ट्रॅक आहे, ओके, तो आपल्याला ऑब्झर्व होतो. मग कुठं कुठं ऑब्झर्व होतो तो आपल्याला ड्राय लँडवरती. जर ड्राय असेल किंवा तिथं धूळ साचलेली असेल, माती मोकळी माती असेल, तर आपल्याला त्याची जी ट्रॅक आहे ती डायरेक्टली आपल्याला ऑब्झर्व होते. ओके, मडी एन्व्हायरमेंट्स असेल तिथंसुद्धा आपल्याला काय होतं ऑब्झर्व होतं. त्यानंतर मग ते मड काय करते किंवा आता चिखल काय करतो, ते फुटप्रिंट्स आहेत ते काय करतात आपल्याला त्याच्यावरती सहजासहजी अवेलेबल होतात. आता फॉर एक्झाम्पल आपणसुद्धा पाण्यातून चिखलातून गेलं तर आपल्या पायाच्या आहे तसेच तसे काय होतात तिथं ऑब्झर्व होतात किंवा तसेच तिथं प्रोड्यूस होतात. ओके, त्याच टाईपमध्ये काय ॲनिमलची सुद्धा काय ट्रॅक अँड ट्रेल्स तिथं अवेलेबल होतात. ओके, देन एक्झाम्पल रेप्टाईल ट्रॅक्स इन trails are also made on the just below the surface of soft sediments and may later be covered fossils. मग त्यांचं जे ट्रॅक असेल रेप्टाईलचा ते आपल्याला का ऑब्झर्व होतं, कारण त्यांचा जो व्हेंट्रल रिजन जो आहे तो काय एकदम सॉफ्ट आहे, म्हणून आपल्याला ते सॉफ्ट कंडिशन्समध्ये काय होतात तिथं ऑब्झर्व होतात. देन नेक्स्ट बरोज अँड बोरिंग्स. ओके, बरोज अँड बोरिंग्स. मग आता जे जमिनीमध्ये जी बिळं असतात, ओके, उंदीर किंवा घूस किंवा अदर जे ॲनिमल्स आहेत ते काय करतात, फॉर एक्झाम्पल मुंगूस आपण त्याला असं म्हणतो नाही का, ते काय करतात बर्ड इन कंडिशन्समध्ये काय होतात तिथं प्रेझेंट असतात किंवा ते लाईव्ह करतात. ओके, स्टे करतात. देन बरोज अँड बोरिंग्स हॅव युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट न्यूमरस ऑर्गॅनिझम. म्हणजे ते काय करतात इन्फॉर्मेशन जी आहे ती युजफुल तिथं काय होते आपल्याला अवेलेबल होते. देन ट्यूब अँड होल्स इन द ग्राउंड इन वूड, rocks etc made by animal for shelter and search of food later they become filled with the sediments and preserve. ओके, म्हणजे काय होतं आहे आता एखाद्या ॲनिमलने काय केलं आहे किंवा एखाद्या प्राण्याने काय केलं आहे, पक्षी किंवा प्राणी असेल तर त्याने काय केलं आहे जमिनीमध्ये बीळ केलं किंवा फॉर एक्झाम्पल एखादा पक्षी जो आहे त्या पक्षी फॉर एक्झाम्पल आपण त्याला सुतार पक्षी असं म्हणतो. ओके, तो काय करतो जे ट्री आहे जे झाड असेल झाडाचं खोड जर ब्रॉड असेल मोठं असेल तर त्याचा काय करतो तो त्याला तिथं त्याला होल पाडून तिथं काय करतो त्याचं स्टेईंग पर्पज तिथं त्याचं तो प्ले करतो. ओके, त्याचं फंक्शन तो प्ले करतो. म्हणजेच काय तो जर तिथं राहिला आणि जर तो तिथं मग किती दिवस राहिला हे आपण तिथं सर्च करू शकतो. कसं जरी तो तिथून निघून गेला तरी आपण काय करतो तिथं काही फॉसिल्स किंवा त्याचे काही ते फॉसिल पार्ट्स असतील तिथं आपण ते कलेक्ट करून त्याचं ऑब्झर्वेशन करू शकतो. त्यानंतर सॉईलमध्ये जर केलेलं असेल होल पाडलेलं असेल त्या होलमध्ये काय होतं सेडिमेंट जाऊन बसते आणि सेडिमेंट गेल्यानंतर तो प्राणी बाहेर न येता तो तिथंच काय होतं पूर्ण डॅमेज होऊन जातो आणि डॅमेज झाल्यानंतर मग ते ॲज अ फॉसिल्स म्हणून आपल्याला ऑब्झर्व होतं. ओके, देन सच होल ऑकर इन फॉसिल शेल वूड अँड अदर ऑर्गॅनिक ऑब्जेक्ट आर कन्सिडर टू बी फॉसिल्स. मग त्याला फॉसिल्स कन्सिडर आपण करू शकतो. देन नेक्स्ट कॉप्रोलाइट्स. It is applied for the fossils preservation of the contents of the intestine as many ancient animals especially fishes and reptiles. मग इंटेस्टाईन जे आहे फिशेस अँड रेप्टाईल्स या ॲनिमल्सचं त्यांचं जे काय केलं आहे त्याच्यावरती हे फॉसिल्स काय येतं किंवा या कंडिशनमध्ये त्यांचे जे इंटेस्टाईन्स आहेत ते काय ॲज अ फॉसिल्स म्हणून आपल्याला अवेलेबल होतात कॅप्रोलाइट्स या फॉर्मेशनमध्ये किंवा या नेचरमध्ये. ओके.